नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रमा म्हणजे माही झोपलेली असते आणि तिच्या जवळ येतो. रमा रमा करत तिला उठवतो. तेव्हा मात्र तो तिच्या जवळ बसलेला असतो. तर माही लगेच जोरात उठते, बाजूला होते आणि विचारते की काय काय झाले, काय बोलायचं होतं. तेव्हा अक्षय म्हणतो की जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तर माही म्हणते काय बोलायचं आहे, आता मी झोपले होते ना, झोपून द्या ना मला. तेव्हा अक्षय म्हणतो की तरी सुद्धा मला थोडा वेळ तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज. तेव्हा आता अभि आणि आनंद हे कान देऊन या दोघांचं बोलणं ऐकत असतात. तर अक्षय म्हणतो की हे बघ, मला माहिती आहे की तू रमाच आहे. तेव्हा आता लगेच माही म्हणते की मी रमाच आहे, तुम्ही असं का बोलतात. तेव्हा अक्षय म्हणतो अगं का बोलतो म्हणजेच अगं मला तुझ्या स्वभावात शंका दिसते, सतत मी तुला हे प्रश्न विचारत असतो आणि सतत मला शंका येते. आणि एनिवे मला माहिती आहे की तू रमा आहे, पण तू का सांगत नाही की अपघातानंतर नक्की काय झालं होतं, तुला कोणी वाचवलं, कोणी मदत केली, हे सर्व सांग ना मला. तेव्हा आता माहीला टेन्शन येतं. माही मनात म्हणते की मी आता याला काय सांगू आणि नक्की हा काय बोलतो, मी कसं सांगू तुम्हाला. अक्षय म्हणतो की अगं अपघातानंतर काय झाले होते, नक्की काय घडले आणि तू इतकी फिट का झाली ते मला काही कळेल का. तेव्हा माही म्हणते की मी नाही सांगू शकणार. तर अक्षय विचारतो की का, आणि माही आता मनात म्हणते की नक्की आता याला काय स्टोरी सांगू, आणि स्टोरी तर मला अशी सांगावी लागेल की मीच रमा आहे असं त्याला दाखवावंच लागेल. त्यानंतर आता इकडे शशिकांत हा आनंद आणि अभि या म्हणजे अक्षय आणि माहीचं बोलणं ऐकून त्या दोघांना म्हणतो की आपल्याला माहीला यातून वाचवावे लागेल, नाहीतर तो अक्षय तिला काही प्रश्न विचारेन आणि आपण त्या बिचारीला रमा बनवलं, यात तिची काय चूक आहे बरं. तेव्हा आता आनंद म्हणतो की बाबा हे बघा, थोडं शांत व्हा, ही मुलगी हुशार आहे, ती काहीतरी मॅनेज करेलच. तर अभि म्हणतो बघू आपण थोडा वेळ, गरज पडल्यानंतर आतमध्ये जाऊ. त्यानंतर आता माही अक्षयला म्हणते की तुम्ही माझ्यावर शंका घेतात का, आणि काय वाटतं तुम्हाला काय झालं असेल आणि मी तुम्हाला का सांगत नसेल. आणि जेव्हा मी पडले तेव्हा मला एका मुलाने वाचवलं आणि त्याने मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलं, मला आठवत सुद्धा नव्हतं कारण मी बराच वेळ हॉस्पिटलमध्ये सुद्धा होते. तेव्हा अक्षय विचारतो की पुढे काय. तर रमा सांगते की हो, त्यानेच माझी सेवा केली आणि माझी काळजी घेतली, मला खूप लागलं होतं, सगळं काही तोच करत होता, गरम पाणी आणून देत होता, जखमा सुद्धा तोच पुसत होता आणि त्याच्याच घरामध्ये मी बरेच दिवस होते. त्याने सगळं काही केलं, पण त्याने चुकीचं असं काही केलेलं नाही आणि त्याने मला त्रास सुद्धा नाही दिलेला, तो माझ्याशी वाईट सुद्धा वागलेला नाही, परंतु मलाच कसं तरी असं वाटत होतं आणि तुमची मला खूप अशी आठवण येत होती, सतत तुम्हीच माझ्या समोर येत होता, परंतु मी तर काहीच करू शकत नव्हते कारण मला हलता सुद्धा येत नव्हतं, मी एका जागेवर होते आणि मला तुमच्या मनामध्ये हे सांगून कोणतीही शंका आणून द्यायची नव्हती, म्हणून मी तुम्हाला हे सांगत नव्हते की मी एका परपुरुषाबरोबर होते. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की काय परपुरुष, अगं हा तर मराठी शब्द आहे. ही म्हणते की हो, जीभ घसरली म्हणून मराठी शब्द आला. तेव्हा आता ही स्टोरी आहे, तर ती ऐकून आनंद, अभि आणि शशिकांत तर चकित होतात. आनंद म्हणतो की अरे अभ्या, आई शपथ काय स्टोरी रचली रे हिने, अरे स्टोरी तर चांगली रचली पण. तर अभि म्हणतो की अरे जरा शांत हो. शशिकांत म्हणतो की वेट, अरे अजून अक्षयचे प्रश्न नाही संपलेले. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं इतकंच झालं ना, त्या मुलाने तुझा जीव वाचवला, ही किती चांगली गोष्ट आहे, ते महत्वाचे आहे ना, त्यात लपवण्यासारखी इतकी काय अशी गोष्ट आहे. तेव्हा मात्र आता माही मी विचारलं असतं तुम्हाला की ती मुलगी कोण आहे, असं कसे तसे कसे, तुम्हाला हे सर्व वाटले नसते का. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असं कसं, कारण रेवा जेव्हा आपल्या घरामध्ये राहत होती तेव्हा मीच तुला सांगत होतो पजेसव हो म्हणून. तेव्हा मात्र आता माही म्हणते जरी सुद्धा आपण दाखवत नसलो तरी सुद्धा आतून आपल्याला वाटतच असतं, हो की नाही. तेव्हा अक्षय विचारतो की काय. तर माही म्हणते अहो वाटत असतं आतमधून सगळं काही. तेव्हा अक्षय हसतो. अक्षय म्हणतो की हे बघ, तू माझी रमाच आहे. माही म्हणते की तुम्ही सारखं सारखं असं का म्हणतात, मी रमाच आहे ना. तेव्हा अक्षय म्हणतो की कारण अगं ऍक्सिडेंट नंतर तुझ्या स्वभावात मला खूपच असा बदल जाणवतो. एनिवे तू माझी रमच आहे, तू इतकं टेन्शन घेऊ नको, मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे तुला मदत कोणी केली, तुला कोणी वाचवली, कोणी मदत केली हे हवं होतं, आणि इतक्या मोठ्या अपघातानंतर तू इतकी फिट कशी झाली हे मला माहिती करून घ्यायचं होतं, कोणी मदत केली हे हवं होतं. आणि त्या मुलाचं नाव नील आहे का. तर नील म्हटल्यानंतर आता रमाला म्हणजे माहीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मात्र आता शशिकांत, आनंद आणि अभि यांना सुद्धा आता धक्काच बसतो. तर शशिकांत
शशिकांत म्हणतो की अक्षय हा नीलपर्यंत कसा पोहोचला। तेव्हा आता आनंद सांगतो की ऍक्च्युली अक्षयने नीलचे जे काही मिस कॉल्स आहेत तर ते माहीच्या फोनमध्ये पाहिले, म्हणून असेल कदाचित त्याला ही सर्व माहिती। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे देवा, मग आता ही माही काय उत्तर देणार। तेव्हा आता अभि म्हणतो की चला आपण आतमध्ये जाऊयात। तर शशिकांत म्हणतो की अरे अभ्या, पॅनिक होऊ नका, अरे ती सुद्धा जरा बनवेल, थांबा जरा, वाट पहा, नक्की ती काहीतरी असं बनवेल। तेव्हा माही सुद्धा खूप घाबरते, तिला टेन्शन येते की याला नील बद्दल कसे कळले, म्हणून माही आता टेन्शननीच उभी राहते। तर अक्षय विचारतो की काय ग, काय झाले, अगं सांग ना, त्या मुलाचं नाव नील आहे का। तेव्हा माही म्हणते की हो, आणि तुम्हाला कसं माहिती। अक्षय म्हणतो की अगं त्याचे फोन येत होते, उचललेच नाही। तेव्हा आता माही म्हणते की हो का, अच्छा। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं त्या माणसाने तुला इतकी मदत केली आणि तरी सुद्धा त्या बिचाऱ्या माणसाचे तू फोन उचलले नाही, असं करायचं नाही। त्यामुळे चल बरं, त्याला फोन कर आणि उद्याच्या उद्या त्याला इकडे बोलावून घे, मला सुद्धा त्याला भेटायचं आहे। तेव्हा आता भेटायचं म्हटल्यानंतर माहीला धक्का बसतो आणि इकडे शशिकांत, अभि आणि आनंद यांना तर अगदी म्हणजे धक्काच बसतो। शशिकांत डोक्याला हात लावून घेतो आणि सर्वांना आता नील इकडे येईल आणि अक्षयने का त्याला बोलावून घेतलं याचं टेन्शन येते। तर आता इकडे अक्षय हा माहीला म्हणतो की करशील ना तू त्याला कॉल आणि इकडे बोलावून घेशील ना। तेव्हा माही फक्त मान हो असं डोलावते, कारण ऑलरेडी तिला सुद्धा खूप टेन्शन आलेले असते। तेव्हा अक्षय लाईट बंद करतो आणि चल गुड नाईट, मी काही लागलं तर मी बाहेरच आहे, म्हणून आपले झोपण्याचे कपडे घेतो आणि बाहेर जातो। तेव्हा मात्र आता तो बाहेर गेल्यानंतर माहीच्या जीवात जीव येतो आणि थँक गॉड, खरंच मी नीलचा नंबर डिलीट करून फक्त नील असं नाव सेव्ह केलं, आणि जर मी नील माय लव्ह असं सेव्ह केलेलं होतं तर ते डिलीट जर केलं नसतं तर याने जर बघितलं असतं तर मात्र आता माझी वाट लागली असती। आणि तेवढ्यात अक्षय दरवाजा उघडून बाहेर येतो, तर अभि आणि आनंद लगेच किचन मध्ये जातात आणि आनंद हा फ्रीज मध्ये काहीतरी डोकावत आहे असे दाखवतो आणि अभि तेथे मुद्दाम तो जो काही कामामध्ये व्यस्त आहे असे दाखवतो। आणि शशिकांत सुद्धा आता हसतो आणि तो सुद्धा तेथेच उभा आहे असं दाखवून जायला निघतो, परंतु त्याच्या ओठाला मात्र तेथे दरवाजा लागतो, पण तरी सुद्धा तो स्वतःला सावरतो। तर अक्षय आता या तिघांकडे पाहत असतो। तेव्हा आनंद मुद्दाम फ्रीज मधून पाण्याची बॉटल घेतो आणि घशाला कोरड पडली होती असे अक्षयला म्हणतो, म्हणून पाणी प्यायला आलं असे सांगतो। तर आता शशिकांत मुद्दाम सीमा करत दरवाजाला असा ठोठावतो। तेव्हा अक्षय कपडे घेतो आणि कपडे घेऊन आपल्या झोपायला सोप्यावर निघून जातो। त्यानंतर आता माही ही नीलला फोन करायला घेते आणि नील मात्र एका दुसऱ्या मुलीसोबत आता अशी आईश करत असतो। आणि जेव्हा तो त्या गाडीमध्ये त्या मुलीबरोबर असतो तेव्हा आता माही त्याला फोन करते। तेव्हा मात्र आता माहीचा फोन लगेच तो कट करतो, जाऊन दे म्हणून परत त्या मुलीबरोबर गुलछर्रे उडवायला सुरुवात करतो। तेव्हा आता लगेच माही परत फोन करते। तेव्हा आता नील तो फोन पाहतो, तू माझा फोन उचलला नाही ना, आता मी तुझा फोन नाही उचलत असे रागाने म्हणतो, तुला डायरेक्ट मी 440 ऑइलचा झटका देणार नाही, मी मुकादमांच्या घरी येऊन सांगितलं ना मी तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून, मी माझं नाव नील नाही लावणार। तेव्हा मात्र आता ती मुलगी म्हणते की अरे काय करतोस, जाऊन दे ना। तेव्हा आता नील म्हणतो की एक बंदी है पीछे पडी है, सारखी फोन करत असते, तिला जाऊन दे, आता फक्त अभि तुझवर फोकस करणं आहे, कम म्हणून तो पुन्हा आता त्या मुलीच्या खूप असा जवळ येतो। त्यानंतर माता इकडे जी काही आपली रमा आहे तर ती आता ह्या चंद्रपूर कोणता जो गाव आहे तर त्या गावामध्ये असते आणि ती आता तेथून त्या घरातून बाहेर पडते, तिच्या पायाला लागलेले असते, तिला चालता येत नाही आणि ती अगदी चालत येत असते। तेव्हा रमाला व्यवस्थित चालता येत नाही आणि जो काही उन्हाचा तिला खूप त्रास होत असतो, ती तशीच पुढे येत असते आणि समोरून आता एका मुलाची गाडी येत असते आणि आता तो मुलगा गाडीच्या खाली उतरतो आणि रमाला मात्र खूप अशी चक्कर येत असते, उन्हामुळे तिला खूप त्रास होतो आणि पायाला इतकं लागलेलं आहे, डोक्याला पट्टी वगैरे सर्व काही असते आणि अजून ती खूप अशी वीक असते, म्हणून ती आता तेथे चक्कर येऊन खाली पडणार, तोच तो मुलगा गाडीच्या खाली उतरतो आणि मागे वळून पाहतो तर आता रमा त्याला खाली चक्कर येताने खाली पडणार, तोच लगेच तो धावत येतो आणि अहो मॅडम म्हणून रमाच्या हातामध्ये हात देतो आणि तिला धरतो। तेव्हा रमा ही त्याच्याकडे पाहत असते आणि तो मुलगा तिच्याकडे, तेव्हा मात्र तो तिला धरतो आणि अहो मॅडम तुम्ही काय करता, तुम्हाला किती त्रास होतो आणि तुम्ही असं बाहेर का आल्यात, म्हणून तो तिला एका ओट्यावर तेथे खाली बसवतो।
मुलगा आत खाली रमाला बसवतो आणि विचारतो की मॅडम अहो तुम्ही बाहेर का आलात? तेव्हा रमा म्हणते की माहिती नाही आणि मला काय झालंय मला काहीच आठवत नाही. आणि तो मुलगा म्हणतो की मॅडम तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही अगोदर आत चला बरं. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही सगळे कोण आहात, मला प्लीज जाऊन दे, मी तुमच्यासमोर हात जोडते. आणि हा मुलगा यानेच रमाला वाचवलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की मॅडम मी माझ्यावर प्लीज भरोसा ठेवतात का? तुम्हाला बरं वाटत नाही ना, मी तुम्हाला सर्व काही सांगतो. अहो तुमची एकदा अवस्था बघा, तुमच्या पायाकडे बघा, तुम्हाला किती लागलेलं आहे ते. तेव्हा रमा ही आपल्या पायाकडे पाहते आणि तिच्या पायातून रक्त येत असते. तेव्हा तो म्हणतो की बघितलंस का, तुमच्या पायातून रक्त येते, मग चला मी आतमध्ये, चला मी तुम्हाला सर्व काही सांगतो आणि उठा आराम करा, चला बरं आतमध्ये. म्हणून तो रमाच्या हाताला धरतो आणि त्यांना आतमध्ये घेऊन जातो. तुमची अवस्था कशी झालेली आहे त्याकडे बघा, चला बरं सावकाश. म्हणून तो रमाला घेऊन अगदी आतमध्ये जातो आणि तो मुलगा खरंच खूप चांगला असतो, परंतु नील इतका इकडे वाईट असतो. आता ह्या मुकदमांच्या घरी एंट्री करतो आणि आता त्यांच्या डायरेक्ट घरात येतो. अख्ख्या घराकडे एकटक पाहत असतो. अक्षय बाहेर येतो आणि नीलला पाहतो आणि कोण आहात असे विचारतो. तेव्हा तो म्हणतो की मी नील आहे. तर अक्षय म्हणतो की तुम्ही नील आहात का? तेव्हा आता लगेच नील म्हणतो की हो. तर अक्षय म्हणतो की अहो आपण तर परवा भेटलो होतो, तुम्ही चहाच्या टपरीवर बसला होतात आणि मी नाही का तुम्हाला येऊन विचारले, 1-2 वेण्या घातलेली म्हणजे रमा नावाची मुलगी बसलेली आहे तिथे, असे मी तुम्हाला विचारले होते ना. नीलला त्या क्षणाची आठवण होते, कारण जेव्हा म्हणजे माही मला भेटायला आली होती आणि अक्षयने तिला पाहिल्यानंतर ती लपली होती. तेव्हा नील म्हणतो की हो. तर अक्षय विचारतो की मग तेव्हा तुम्ही नाही का म्हणालात? तेव्हा नील म्हणतो की त्या दिवशी रमा नव्हती आणि तुम्ही अक्षय का? तर अक्षय म्हणतो की हो मी अक्षय. तेव्हा नील म्हणतो की हो मला त्या दिवशी माहिती नव्हतं की तुम्ही अक्षय आहात म्हणून. तेव्हा लगेच नील विचारतो की तुम्ही पण मला कसं ओळखतात? तेव्हा आता रमा म्हणजे माही बाहेर येते आणि अक्षय म्हणतो असतो की मी तुम्हाला नाही ओळखत, परंतु मला रमाने तुमच्याबद्दल सांगितले की नील नावाच्या माणसाने तिला वाचवले म्हणून. तेव्हा आता जेव्हा नीलचं लक्ष माहीकडे जातं, माही त्याला खुणावून सांगत असते की हो म्हणून. अक्षय सांगत असतो की मीच तिला म्हटलो की त्यांना फोन करून इकडे बोलावून घे, मीच तिला सांगितलं होतं, मग रमानेच तुम्हाला फोन केला आणि बोलावून घेतले ना. आणि तेव्हा माही हो असं खुणवते, परंतु नील मात्र तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा अक्षय मागे वळून पाहतो आणि रमा आलेली दिसते म्हणून तो लगेच रमाला म्हणतो की अगं रमा. आणि रमा हसते. तर नील लगेच म्हणतो की हो मला रमानेच फोन केला होता, ऍक्च्युली मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. तेव्हा आता नील हा माहीकडे पाहत असतो. तर माही आता नीलला डोळे वाचवते की सांगू नको म्हणून. माहीला खूप टेन्शन येते आणि माही नीलकडेच पाहत असते. तर आता नील म्हणतो की ही मुलगी आणि तो आता लगेच माहीकडे हात दाखवतो. तेव्हा मात्र आता माही मनात म्हणते की नीलला तर मी इकडे बोलावलं नाही, मग तो इकडे आलाच कसा? तर लगेच आता अक्षय नीलला पुढचं काही बोलून देत नाही आणि लगेच तो नीलला म्हणतो की बसा ना तुम्ही खाली प्लीज. तर अक्षय त्याला आता खाली बसवतो. त्यानंतर आता इकडे हा मुलगा जो रमाला वाचवलेला आहे तर तो रमाला घेऊन आतमध्ये घरात येतो आणि अगदी चांगल्या प्रकारे तो आपल्या रमाची काळजी घेत असतो. तेव्हा रमा तिथे बेडवर बसते. तर तो मुलगा विचारतो की तुम्हाला पाणी देऊ का पिण्यासाठी? तेव्हा आता रमा लगेच त्याला विचारते की मला काहीच आठवत नाही आणि खरंच मला काही कळत नाही, मी कोण आहे आणि तुम्ही माझे कोण आहात आणि मी तुमची कोण आहे? तेव्हा तो मुलगा काही उत्तर देत नाही, तो फक्त आता रमाकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे नील हा खाली बसतो आणि अक्षयला म्हणतो की अक्षय मी तुम्हाला हेच सांगायला आलो होतो की जी काही मुलगी आहे तिचा ऍक्सिडेंट झाला होता. तर अक्षय लगेच म्हणतो की माझी बायको आहे ती रमा. तेव्हा नील म्हणतो की रमाचा ऍक्सिडेंट झाला होता, परंतु अक्षय मात्र नीलला काही बोलून देत नसतो आणि माहीला तर खूप असं टेन्शन येते. तर अक्षय लगेच म्हणतो की हो ना रमाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तुम्ही तिला कसं तेथून वाचवलं, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, तिची सेवा केली, सगळं काही तिने मला सांगितले. तेव्हा नील मात्र माहीकडे पाहत असतो आणि माही नीलला आता हे सर्व खरं आहे असं खुणावत असते, असे सांग म्हणून. तेव्हा अक्षय लगेच नीलच्या हातामध्ये हात देतो आणि थँक्यू सो मच, म्हणजे मी तुमचे आभार तर मानूच शकत नाही आणि जितके आभार मानू तितके तर कमीच आहे. आणि तेव्हा आता माही या नीलला खुणावत असते की अरे असं काही तू सांगू नकोस म्हणून, मी आता इथे या घरात राहते त्याबद्दल काही तू बोलू नकोस. तर अक्षय आता माहीकडे पाहतो. माही आता अक्षयकडे बघून हसते. तर आता अक्षय म्हणतो की 1-1.5 महिना झाला माझी रमा माझ्यापासून दूर होती, ती माझ्या सोबत नव्हती आणि मी पूर्णपणे वेडा पिसा झाला होतो. कुठे मी माझ्या रमाला शोधलं नाही.
इकडे अगदी पालथे घातले होते आणि सर्वत्र रमाला शोधले आणि जे काही पोस्टर आहे ना, हे पोस्टर मी अगदी प्रत्येक ठिकाणी लावले होते। पूर्वीच्या काळी कसं की हरवल्यानंतर ज्याला जो सापडेल तर तेवढा गळ्यातील एखादी सोनं नाणं अंगठी वगैरे काही काढून द्यायचे आणि तसे मी ठरवलं होतं अगदी तसेच। आणि जे काही पोस्टर आहे तर तो नीलला दाखवतो। अक्षय म्हणतो की जो कोणी माझ्या रमाला शोधून दाखवेल आणि मदत करेल तर त्याला मी 10 लाख रुपये देईल असे मी तेव्हा ठरवलं होतं। आणि बघितलंच का तुम्ही ते पोस्टर? आणि थांबा मी आलोच आणि रमा तू त्यांना पाणी दे बरं म्हणून अक्षय आत निघून जातो। तेव्हा अक्षय लगेच आतमधून एक बॅग आणि चेक घेऊन येतो आणि त्यावर साईन करत असतो। रमा तर उभीच असते म्हणजे माही। तर अक्षय म्हणतो की रमा अगं त्यांना पाणी दे ना तू। तेव्हा मात्र आता माही पाणी घेऊन येते आणि नीलला देते। तर नील तिच्याकडे पाहत असतो तेव्हा ती परत खुणावत असते। तेव्हा अक्षय त्या चेकवर साईन करत असतो आणि म्हणत असतो की हे बघ नील, तू वाईट वाटून काही घेऊ नको, मी काही पैसे देऊन तुझा अपमान वगैरे नाही करत आणि तू जी काही मला मदत केलेली आहे ना त्याची मी किंमत नाही मोजत, कारण तू फक्त रमाचा जीव नाही वाचवला, अरे तू माझा सुद्धा जीव वाचवला, त्यामुळे खरं तर हे सर्व अमूल्य आहे। पण मी जाहीर केलं होतं की जो कोणी मला रमाला शोधून दाखवेल त्याला मी 10 लाख रुपयाचे बक्षीस देईल म्हणून, आणि हे 5 लाख रुपये कॅश आहे म्हणून ती बॅग आता नीलच्या हातात देतो। आणि नील मात्र हा भामटा कायम पैसे घ्यायला तयारच असतो। तेव्हा आता माही हे सर्व पाहते आणि ती मनात म्हणते खरंच अक्षय रमावर किती प्रेम करतो। अक्षय पुन्हा त्या चेकवर साईन करून तो 5 लाखाचा चेक आता नीलच्या हातात देतो। तेव्हा मात्र 10 लाख बघून नीलची लगेच डोळे फिरतात। तो म्हणतो की 10 लाख आणि नील हे तर खूप भारी आहे आणि मी जर काही दिवस हे गेम तर खेळत राहिलो आणि त्यात खूप फायदा होईल आणि माहीला इम्प्रेस करण्याची ही तर चांगली संधी आहे। तेव्हा आता नील एकटक माहीकडे पाहत असतो तर माही आता त्याला ते पैसे घेऊ नको असे खुणावत असते। तेव्हा अक्षय म्हणतो की बरं नील काय घेशील तू, चहा कॉफी? तर नील लगेच हसतो। तेव्हा आता नील म्हणतो की मी चहा आणि कॉफी दोन्ही घेईल, परंतु हवं तर हे कॅश आणि हा चेक, मला ह्या दोन्ही गोष्टी नकोय। तेव्हा आता माही खुश होते। तर आता नील मुद्दाम रमाकडे ते पैसे देतो आणि प्लीज रमा हे पैसे तुम्ही प्लीज कुठेतरी ठेवून द्या असे म्हणतो। आणि हे बघा यांचा जीव वाचवणं ही माझी माणुसकी होती आणि त्या बदल्यात हे पैसे स्वीकारणं ही माझ्या बुद्धीला नाही पटत, कारण आता नीलचा हा एक प्लॅन असतो माहीला इम्प्रेस करण्यासाठी। आणि हे बघा जेव्हा मी रमाला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मात्र ती अतिशय गंभीर जखमी झाली होती। त्या सुद्धा परिस्थितीमध्ये अक्षय मुकादम ती फक्त तुमचं नाव घेत होती। तेव्हा अक्षय खुश होऊन आपल्या रमाकडे पाहत असतो। तेव्हा नील अगदी माहीकडे पाहत म्हणत असतो की तिच्या रिकव्हरीच्या या फेसमध्ये डोक्यात ज्या काही आठवणी होत्या ना त्या फक्त अक्षय मुकादम आहोत तुम्ही होता। तेव्हा अक्षय लगेच खुश होतो आणि तो अक्षय नीलला म्हणतो की हे बघा अक्षय, तुम्ही अक्षय मुकादम असं म्हणू नका प्लीज, फक्त मला अक्षय म्हणा। तेव्हा मात्र नील म्हणतो की ओके आणि माही नीलकडे बघत आतमध्ये निघून जाते। त्यानंतर आता इकडे आपली खरी रमा ही ज्या तिला खऱ्या मुलाने वाचवलेलं असतं तर त्याला विचारत असते की तुम्ही मला इकडे का आणलं, तुम्ही मला येथे कोंडावून ठेवलं का? तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की मॅडम तुमचा गैरसमज होतो, म्हणजे हा मुलगा आपला सत्या दादा असे, तो मुलगा त्याला म्हणणारा असे तर हा सत्य दादा असतो। तेव्हा रमा त्याला विचारत असते की तुम्ही कोण आहात, तुम्ही मला इकडे असं का ठेवलं, तुम्ही सांगा ना। तेव्हा आता सत्य म्हणतो की हे बघा मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो, तरी सुद्धा आता रमा ऐकायला तयार नसते। रमा रडतच म्हणत असते की हे बघा तुम्ही कोण आहात हे का सांगत नाही, तुम्ही मला डांबून ठेवलेत का? तेव्हा सत्य म्हणतो की हे बघा मी तुम्हाला कशाला डांबून ठेवू? तेव्हा आता रमा रडतच म्हणते की मी सतत बाहेरून आवाज ऐकते परंतु मला तर खरंच कोणी काही याबद्दल सांगत नाही। अहो तुमचं नाव अक्षय आहे का, असं रमा आता त्या म्हणजे सत्याला विचारते। तेव्हा आता सत्य काही उत्तर देत नाही आणि सत्याला आता नक्की या रमाला म्हणजे या मॅडमला कसं समजावू हे नाही कळत। तो फक्त आता अगदी विचार करत असतो। आणि आता इकडे नीलने मात्र ते पैसे जेव्हा माहीकडे दिलेले असतात तर ते पैसे त्याला स्वतःला माहीकडून घ्यायचे असते, परंतु आता मुद्दाम तो हे सर्व नाटक तयार करतो। आणि इकडे मात्र आपली खरी रमा ज्या खऱ्या मुलाने तिला वाचवलेलं असतं तर तो खरा मुलगा खरंच चांगला असतो आणि तो आता रमाची पूर्णपणे काळजी घेतो आणि तो आता काय सत्य आहे तर रमा त्याला कुठे सापडले हे सर्व सांगायला तयार झालेला असतो। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये नील हा शशिकांतला म्हणत असतो की मी तुम्हाला एकदा म्हणालो होतो की मी इकडे येईल, या घरामध्ये येईल आणि माझ्या माहीला इकडून
सोडून घरी घेऊन जाईल म्हणून। तेव्हा मात्र आता माही ही नीलला म्हणते की नील काय बोलतोस। तेव्हा मात्र नील हा आधी शशिकांतला म्हणतो की मी तिला घेण्यासाठी परत आलोय इकडे या घरामध्ये। त्यानंतर मात्र आता इकडे नीलने बरोबर अक्षयला फसवलेलं असतं आणि अक्षय बरोबर त्याला इतका जीवलग मानायला तयार होतो आणि त्याला घट्ट मिठी मारतो। तेव्हा मात्र आता घट्ट मिठी मारल्यानंतर नील हा माहीकडे पाहत असतो आणि मनात म्हणतो की खरंच अगं माही, तुझ्यामुळे मला इकडे किती पैशावाले असे लोक मिळाले आणि आता मात्र त्यांच्या पैशावर मला ऐश करायला मिळणार आहे। तेव्हा मात्र आता माही ही नीलकडे पाहत असते। तर आता हा नीलचा जो काही खरा चेहरा आहे तो आता माही ही सर्वांसमोर म्हणजे कसं आणते आणि माहीला सुद्धा नीलबद्दल कसे सर्व कळते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।